हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सर्वांना. आजचा दिवस तुमचा सगळ्यांचा खूप खूप छान छान जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना. आणि तुम्ही सर्वांनी माझा व्हिडिओ कंप्लीट पूर्ण पाहावे ही नम्र विनंती. ओके. सकाळी उठली आहे, थोडंसं पाणी गरम केलं आहे, म्हणजे थोडं थोडं. सकाळी थोडं मला ब्रश केल्यानंतर थोडंसं काय होईना पण मी गरम पाणी करून पित असते बरं का. मला ब्रश केल्यानंतर पाणी पिऊ वाटते. तर थंडीच्या दिवस असंच पिते, पण थंडीच्या दिवसात ना जास्त थंड व्हायले पाणी, त्यामुळं थोडंसं गरम केलं, पिलं आणि चहा ठेवली आहे आता. चहा पण डिकाशन असते बरं का, दुधाची नाही. दररोज दुधाची चहा नाही प्यायचं, डिकाशन प्यायचं. अद्रकवाली चाय मस्त डिकाशन करून प्यायची. झाला आहे आपला चहा. आता चहा प्यायचा. आणि कुठे गेलाय पकड? कुठे गेली बाबा? अरे यार, पकड कुठे गेली? पकड मी नाही इथं आहे. सापडना गेली, गुट्टा हरवली ती. माय लपून बसली का तू पण? झालेली आहे डिकाशन चाय. ए देखिए. आणि कप गेले फुटून सर्व. हे वाटी आपली जिंदाबाद. वाजत बी नाही, काय नाही. मग बाकी तुमचं काय आहे, चालू आहे? आता बघा, त्या दिवशी मी परवा दिवशी केली होती ना कारल्याची भाजी. तर मी म्हटलं आज बी करावं कारल्याची भाजी. 2-3 राहिलेत, कारण की काय उद्या शनिवार पुरा उपवासच आहे, मग खराब होऊन जातात ते. मी काय म्हणजे काल सोलून ठेवले. पण दररोज आमटी कोणतं म्हटलं मला की दररोज आमटी. अरे यार म्हणले, खरंच आहे, दररोज आमटी करण्यापेक्षा काहीतरी वेगळं करायला पाहिजे. मग म्हणते ते सोले भाजून घेते आणि हे कारले आहेत ना त्याच्यामध्ये कूट म्हणून त्याची कूट टाकते. मग कसं होईल? मस्त होईल ना भाजी, असं विचार केले. मग मी आता कारलेलं ना त्या भाजले नाही अजून, सोले आहेत, हे भाजते, कुटून घेते, वाटून घेते, माझ्याकडे मिक्सर नाही, आणि नंतर टाकते कारल्याच्या भाजीमध्ये. हो का नाही? यूट्यूब फॅमिलीचं पण ऐकावं लागते बाबा थोडं. थँक्यू सांगितल्याबद्दल. म्हणजे मी नवीन प्रयोग करून पाहते काहीतरी. तुमच्या सर्वांचाच चहा झाला असेल, हो का नाही? तुम्ही काय बाबा दुधाची चहा पिता, मस्त. कोणी दूध पिते, कोणी घट्ट दुधाचा चहा. मी पण पित होते पहिलं, पण काय झालं त्याच्यानं ना पित्ताचा प्रॉब्लेम, खूपच पित्त वाढलं होतं. एवढं वाढलं होतं की छातीमध्ये दुखणे, म्हणजे ते असं श्वासवर लय बाबा लय भयानक झाले होते त्या ह्याच्यामुळं. डॉक्टरने सांगितलं की ते चहा नाही प्यायचं, दुधाचा नाही, आणि हे डिकाशन पण नाही, कोणताच चहा जास्त पिऊ नका. पण कसं आहे, माणसाची सवय एकदा माणूस हा सवयीचा गुलाम असतो. एकदा सवय लागली ना माणसाचं ते सुटत नाही. मग मी ते कमी केली, ते चहा पिणं कमी केली, आणि डिकाशन पिते. थोडंसं याच्यामध्ये अद्रक वगैरे टाकून पिते. तसं छान वाटतं थोडंसं पिलं, म्हणजे तोंड धुतल्यानंतर. सकाळी 3 टाईम चहा पित होती मी, 3 टाईम, पण आता कमी केली, फक्त 1 टाईम सकाळी. आणि आता संध्याकाळी पित नाही जास्त. कधी मध्ये आठवण येते बाबा तलप पिते एखाद्या वेळेस. स्टडीच्या टाईमला तर जेवण कमी, चहा जास्त, असं होतं माझं. आता करत नाही. माझं काय यूट्यूब जसं चालवलं सुरू झालं ना, तेव्हा तसं माझ्यासाठी स्टडी कमी झाली, अभ्यास करणं थोडं कमी झालं यार. थोडं नाही, खूप कमी झालं, जाणवत आहे. पण काय करू मी आता, कंटाळा यायलाय.
थंडी तर एवढी वाजत आहे माहिती आहे का. मी 10ला झोपायले, सकाळी 8ला उठायले. बापरे, लाज वाटायली सांगायची, पण जाऊ दे, तुम्हाला काय आपली फॅमिली समोर काय लागायची म्हणून सांगते. 10ला झोपायले ना आणि 8ला उठायले सकाळी. हे आपली तवडी त्याच्यामध्ये भाजून घेते. हे छोटा गॅस आहे माझा, छोटावाला गॅस. हे भाजून घेते आणि नंतर मग याला कूट करायचं किंवा असं सोलेही टाकू शकतात. माझ्यासारखं कंटाळलेलं माणूस जर असं नाळशी सोले टाकते आणि सुगरण माणूस असलेलं ते कुटून टाकते बारीक बारीक बारीक. पण माझ्यासारखं माणूस असं काय म्हणतात ते सोले याच्यावर कट करते. आता कुठून असं दिसते का व्यवस्थित, काहीतरी ठेवू का, डब्बा ठेवू का. आपल्याला स्टँड नाही काय नाही, आपलं सगळं गरीब माणसाचं काम आहेत बघा. असे गरीब माणसाचं तुमची जर साथ असली तर होऊन जाईल, हो का नाही. बरं नंतर काय म्हणतात पण घेऊ स्टँड वगैरे. तुमची जर साथ कंटिन्यू असली माझ्यासोबत तर स्टँड वगैरे घेऊन नंतर मग छान व्हिडिओज वगैरे बनवता येईल, हो का नाही. आत्ता सध्या काय नाही बाबा, खूप चालू आहे कोवायच्यावर काप पडायला ते या पोळपाटावर. असं कापून घेते, ताटामध्येच कापू काय म्हणते मी, याच्यावर काप पडायला. कारले ना खूप छान असतात शरीरासाठी. आणि भाजी आपल्याजवळच आहे, कसं करायचं काय नाही, खूप छान होते, कडू नाही होत भाजी, खूप छान लागते. ओळखायला पण येत नाही कारल्याची आहे का कशाची भाजी आहे ती. कारले कापून टाकायचे आणि मग नंतर याला भाजून घ्यायचं. रामसीता. आणि भाजून घेतल्यानंतर धुवायचं नाही तर राहिलं. मग नंतर द्यायची फोडणी, सगळं सामान टाकून आपलं जेवढं आहे तेवढं मटेरियल. मी तर एक्स्ट्रा नाही टाकत बाबा, माझ्याकडे एक्स्ट्रा नसते काय, फक्त मसाला, गरम मसाला आणि कशाची तरी कूट असली तर. शेंगदाण्याची अजिबात आवडत नाही मला, ह्याची कूट. तिळ आणि करळू असते ना, छोटंवालं करळू, तिळ आणि छोटंवालं करळू असते, त्याची कूट घरूनच बनवून आणत असते मी. घरूनच सर्व घरून आणत असते. संपलं की आई आणून देत असते, करत असते बाबा. आणि हे बघा असं छोले पण भाजायचे वरती. हे झाल्यानंतर आपण हे भाजून घेऊ, कारले भाजून घेऊ. कोणी कसलं कापते, कोणी कसं असं लांब लांब छान वाटतात. थोडंसं लांब, जास्त नाही बरं. बारीक बारीक कापायचं, जसं आवडलं तसं. म्हणजे आपल्याला जसं कोणी गोल गोल पण कापून घेतात, आपण असं करायचं. टेस्टी लागतात, टेस्टी कारले, टेस्टी. झालं, आता एकच राहिलं. वेस्ट कशाला करायचं भाई, भाजी करायचं 2 टाईम खायचं. एकच मी ना भाजीनं 2 टाईम खाते. आता एवढं भाजी केली ना 2 टाईम. थोडंसं गरम करायचं आणि खायचं. काय तर कशाला वेस्ट घालायची.
एक्स्ट्रा उरलेली भाजी नाही घालायची बाबा वेस्ट. त्याला आपण सगळं मटेरियल टाकलेलं असते, हो का नाही. आपण गरीब माणसं बाबा, आम्ही गरीब माणसं बाबा, आम्ही बरं का. आपण म्हणजे तुम्ही नाही, मी गरीब माणूस. आणि लोक म्हणतात की शिळं खाऊ नये, हे खाऊ नये, ते खाऊ नये, आजारी पडते, काय तर होते. अरे बाबा, ठेवण्याचे पण पद्धती असतात, व्यवस्थित ठेवायचं असते, झाकून वगैरे. मग काय नाही होत. पहिले लोक खात नव्हते काय, पहिले शिळ्याच खाऊन होते की. आता नवीनच काही बन निघायले. फ्रीजमध्ये ठेवल्यानं होणारच की खराब. काय बी नवीन काढायले हे करायले. असं खाऊ नये, तसं खाऊ नये दुसऱ्याला. मग आम्हाला काय नाही होत. आम्ही प्युअर जंगली माणसं आहोत, जंगली. हम जंगल के है बाबा, हम जंगल के रहवासी है, हमें कुछ नहीं होता. शिळा बिळा खाते हे गरम करते. आणि ठेवण्याच्या पण पद्धती असतात. आम्ही व्यवस्थित ठेवत पण असतो. हे बघा असं ना, हे झाले सोले घेतले भाजून घेतले आहे. आता काय करते मी, एकदम वाईट होते. एकच मसाला वेगळे भांडे घासायला गडबड होत असं यार. ना थांबू, असं थांबू जमलं का. जमत नाही आहे इथं, जमते काय जमलं राईट. हे आहे आपलं पुराने जमाने का जेलर हूँ. मैं पुराने जमाने का जेलर हूँ. असलं आहे सगळं आपल्याकडे, पुराने जमाने का. झाकून ठेवत असते मी याला. चांगलं आहे काय, हे रुमालीनं झाकून होते सारखं. माझा हे खलबत्ता म्हणतात याला. काय म्हणतात याला, म्हणतात खलबत्ता. ओ माय गॉड, बच्चा जोड आहे. आणि ही कारली आत्ता घेते भाजू. कसं हे याचं कडू पाणी असते ना, जिरून जाते इथं भाजल्यानंतर. मग त्यासाठी घ्यायचं थोडंसं भाजून, छान होतात. मग याला घेऊया आपण वाटून कुट्टून. तुम्ही काय म्हणतो, आम्ही याला वाटून म्हणत नाही, कुट्टून म्हणता. कुट्टायचं. कोणी वाटून म्हणते, कोणी कुट्टून म्हणते. तर आम्ही याला वाटून म्हणत नाही, वाटून बी म्हणतो, पण जास्त वापर कुट्टूनचा आहे. कुट्टून घेतो आम्ही, कुट्टून. ए बाई कुट्टून घे ना बाई, हे असं माझी आई, कुट्टून घे ना बाई, कुट्ट बाई. असं कधी वाट बाई कुट्ट बाई, दोन्ही पण येतच. वाटायचं आणि कुटायचं. पण वाटायचं म्हणल्यानं कसं थोडं असं वाटल्यासारखं आहे की नाही. दुसऱ्याला कुटायचं म्हणजे इथं कुठलं, हां राईट. कुटणंच चांगलं आहे, योग्य शब्द कुटणी. वाटणे योग्य वाटणं गेले बाबा. ते वाटणे म्हणजे असं दुसऱ्याला वाटणे असं वाटायचं, हो का नाही. अरे या शोध लागला मला एक बोलत तुमच्यासोबत. वाटणे म्हणजे दुसऱ्याला वाटल्यासारखंच. कुटणे म्हणजे हे राईट शब्द आहे, कुटणे. असं धरून कुटणे त्याला. आपलं सोले कुटून. याची चटणी पण खूप छान वाटते. हिरव्या मिरच्याची चटणी भाजून 2 मिरच्या टाकायचं आणि मला वाटायचं.
लसणाच्या एक दोन पाकळ्या याच्यामध्ये टाकायच्या. एवढं मस्त लागते. कोथिंबीर असेल तर वाव, मग तर टेस्टच टेस्ट. कोथिंबीरनं कोणत्याही भाजीला टेस्टच येते राव, कोथिंबीर आणि अद्रक. तर खूप दिवस झाले माझ्याकडे कोथिंबीरच नाही आहे आणि बाहेर जाणं नाही तरी पण चालू द्यायचं. पुन्हा वाटलं ना खाली आवाज जाते, ते काका ओळखतात. काय वाटाणे म्हणणार ते पॅरलिस झालेले काका आहेत, त्यांना आवाज बिवाज बिलकुल जाणवत नाही. पण आपल्याला करावं लागते ना यार. दमाने वाटा, किती हळून वाटा, हे घरी आवाजच जाते. काय करणार आता, ते बांधकाम जुनं आहे ना. आपली कारली आहेत ना आता होत आहेत. भाजून घेते. याचं पाणी आटलं पाहिजे थोड्या प्रमाणात. काय असे ना, याचं पाणी जर आटलं ना कारल्याचं छान भाजी होते. कडू नाही होत. बघा हे बघा, घ्यायचं भाजून मस्त. ना पाणी आटू द्यायचं कारल्यामधलं ना पाणी. भाजलं. मला तर असं भाजत राहते हे तवा. इथं भाजलेलं अजून गेलं नाही, काळा डाळ इथं अजून गेलं नाही, तर इथं भाजातले होतं. तेलगुरातू याच्यामधले बिया कोणाकोणाला आवडतात खायला. कारल्यामधल्या बिया म्हणजे आईला याच्यातल्या बियाच आवडतात. कडक 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 कडक, ते मला तर आवडत नाही बाबा. हे इथं बिया आहे. कोणाला काय आवडते तर कोणाला काही आवडते. मला तर बिया अजिबात आवडत नाही. कडल कडल लागतात. आणि म्हणजे आईला ना ते बिया आवडतात कडल कडल खायला. बी राहते कशाला काढायला, मी बिया काढून टाकते सगळे. हां आई म्हणते नको नको नको, मला आवडतात. थांब पाहिजे तू भाजीतल्या मग बिया काढून खात राहायचा तो आणि बाकीचं खातो असं म्हणतो. जय दिले. खूप मजा येते बाबा. थोडं राहिले पाणी याच्यातलं आटायचं, थोडं थोडं जास्त पोळीमधलं. भाजल्यानंतर ना कारले कमी होतात, म्हणजे ते भाजल्यानंतर पाणी निघून जाते त्याचं ना, त्यामुळे थोडंसं कमी होतात. भाजण्याच्या अगोदर जास्त दिसते आणि भाजल्यानंतर कमी. असं आहे बघा ह्याचं. अपने घर से सुख जाएगा कहाँ, बदलेगा नसीबा एक रोज मेरी माँ. अपने घर से सुख जाएगा कहाँ, बदलेगा नसीबा एक रोज मेरी माँ. खुशी मेरी खुशी है तेरा मेरा गम. तेरी उंगली पकड़ के चला, ममता के आंचल में पला. मेरी माँ तेरा लाडला, मेरी माँ तेरा लाडला. गॅस कमी करूया. पूर्ण झाले भाजून. आता हे पण झाले भाजून. गरम तवा आहे त्याच्यावर असले नसले थोडे राहिले तर भाजून जातात. गॅस वेस्ट नको जायला. कूट घेतलं आपण कुटून.
ठेवूया याच्यामध्ये काढून. तेरी खुशी मेरी खुशी है तेरा मेरा पकड़ के चलो मेरी माँ तू मेरा राजा. आता काय करते, लसूण सोलते. लसूण सोलून घेते आता. लसूण ओके. असंच करताव का तुम्ही पण भाजी? कसं करताव सांगा. काय कर बाबा, थंडी तर एवढी वाजत आहे की नाही, खूपच थंडी वाजत आहे. मग काय कर. कांदा टाकलं. कांदा मला नाही बाबा आवडत, कांद्याची फोडणी अजिबात आवडत नाही मला. मला ना कुठल्याही भाजीला लसूणच आवडते, काय माहीत. लसूण भाजी भारी वाटते मला. लसूण 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 मी कच्चं पण लसूण खायला आवडते मला. जेवण करताना असे कच्चं लसूण लसूण आय लाईक लसूण लसूण खूपच. कोथिंबीर पण भाजीमध्ये म्हणलं तर 2 पदार्थ मला खूप आवडतात. नशा है किसी से कोई प्यार न करे, किसी से कोई प्यार न करे. ये धोखे प्यार के धोखे मेरे दिल ने सहे रो रो के, किसी से कोई प्यार न करे, किसी से कोई प्यार न करे. ठुकरा तुझे ठुकरा मेरी चैन चुरा के, किसी से कोई प्यार न करे, किसी से कोई प्यार न करे. एखादं टमाटर टाकू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये. म्हणजे कडवटपणा जातो टमाट्याने ना, कडवटपणा जातो. कडवट टमाट्यामुळं कडवटपणा जात असतो. हे काय दिसाले माय फुग्गा माझा, हे मला नाही आवडत असलं. हात धुवून घेऊ. केसाला हातोय बी लावणं स्वयंपाक करताना नाही आवडत. थोडंसं याच्यामध्ये आलं टाकायचं. आलं गेलं. अद्रक म्हणतो पण याला. तुम्ही काय म्हणता? आम्ही याला अद्रक म्हणतात. अद्रकवाली चाय, अद्रकवाली भाजी, अद्रकवालं हे अद्रक ते. कुठे बी अतिशय महत्त्वाचा रोल बजावत असतो अद्रक. तुमच्या काकू आल्यावर कपडे वाळू टाकाय. सच होते होते आ गया अफसाना मेरे.